अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण 11 दिवस कोणते पाठ केल्यामुळे आपण जे मागू ते आपल्याला मिळेल, आपल्या इच्छा पूर्ण होतील याविषयी माहिती घेणार आहोत। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। याआधीही चॅनलवर मी बरेच व्हिडिओ अपलोड केले, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपल्याला 11 दिवस कोणते पाठ करायचे आहे तर ते मी आता सांगते। तर आपल्याला नित्यनेमाने हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे। तर तो पाठ कसा करायचा आहे तर पहा, हा पाठ करण्यासाठी आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे, ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व या दरम्यानची जी दिशा आहे त्या दिशेला ईशान्य दिशा म्हणतात। तर त्या दिशेला जरी आपले देवघर तिथे असेल तर त्याच्या बाजूलाच तर आपण तो कोपरा, ती जागा साफ स्वच्छ करायची आहे। त्यानंतर एक पाट तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यावर लाल वस्त्र अंथरून हनुमानाची मूर्ती किंवा एखादा फोटो ठेवायचा आहे। या मूर्तीजवळ प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांचीही मूर्ती किंवा फोटो ठेवले तर ते अति उत्तम होईल। तर पहा, पहिल्या दिवशी शक्यतो मंगळवारी हा उपाय करण्यास प्रारंभ करायचा आहे। तसे तुम्ही आठवड्याच्या कोणत्याही वारी करू शकता, परंतु मंगळवार हा शुभ मानला जातो किंवा मग शनिवारी देखील करू शकतात। तर त्या दिवशी आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे। आपल्या जीवनामध्ये अगदी कोणत्याही प्रकारचे संकट, दुःख असू द्या, कोणत्याही समस्या असू द्या, त्या सर्व या उपायामुळे दूर होतील। तर पहा, हनुमान चालीसाचा केवळ 11 दिवस पाठ आपल्या मनातील कोणतीही इच्छा, मनोकामना पूर्ण करतो। हनुमान चालीसाचा 11 दिवसाचा हा पाठ तुम्ही घरातही करू शकतात किंवा आपण राहत असलेल्या परिसरात एखादे हनुमानाचे मंदिर असेल तिथे जाऊन केल्यास अति उत्तम होईल। मात्र आपल्या घरात केले तरी ते सोयीस्कर ठरेल। आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल की हा उपाय स्त्रिया, महिला करू शकतात का? तर पहा, अगदी मनात कुशंका, निशंका न आणता महिला सुद्धा हा उपाय करू शकतील। केवळ एका गोष्टीचा आपण स्मरण ठेवायचं आहे, हनुमानाला शेंदूर आपण लावायचं नाहीये। महिलांनी हनुमानाला शेंदूर लावायचं नाहीये आणि लाल वस्त्र चढवायचे नाहीये। या 2 गोष्टी वगळता तसेच आपले महिन्यातील जे 5 दिवस असतात मासिक धर्माचे, यावेळी हनुमानाची पूजा करायची नाहीये। या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तसेच हे पाठ करताना व्रत, उपवास करण्याची काहीही आवश्यकता नाहीये। फक्त आपण पाठ बांधायचा आहे, त्यावर लाल वस्त्र अंथरायचे आहे आणि हनुमानाची मूर्ती तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि सीता माता यांची मूर्ती ठेवायची आहे आणि 11 दिवस हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे। शनीची 7.7, महादशा या सर्वांचे निवारण करण्यासाठी हा पाठ, हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हनुमानाची मूर्ती किंवा फोटो स्थापित केल्यानंतर त्यांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत। त्यामध्ये लाल फुले, 2 साबूत लवंगा अर्पण करायच्या आहेत। साबूत लवंगा म्हणजे ज्या पूर्ण आहेत, तुटलेल्या नाहीत अशा 2 लवंगा, लाल फुले अर्पण करायचे आहेत। प्रसाद नैवेद्य म्हणून गुळ फुटाणे किंवा गुळ भाजलेले हरभरे त्या ठिकाणी दाखवायचे आहे। तसेच तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही काळ्या तिळाचा दिवा सुद्धा लावू शकतात, ते नसेल सफेद तिळाचा देखील दिवा लावू शकतात। तिळाचे तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही तुपाचा दिवा देखील लावू शकता। असा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर एक तांब्या ठेवायचा आहे। तर हा तांबे या धातूचा बनला असेल तर अतिउत्तम असेल। हा तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये एक नाणे टाकायचे आहे। ते नाणे कितीचेही असू द्या, म्हणजे 1 रुपयाचे किंवा 10 रुपयाचे, कोणतेही नाणे असू द्या, 5 रुपयाचे ते टाकायचे आहे। मी पुन्हा सांगते एकदा, तर पहा, तांब्या घ्यायचा आहे। तांबे या धातूचा असला तर अतिउत्तम। तांब्या आपल्याला पाण्याने भरून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये एक नाणे टाकायचे आहे। मग ते नाणे 1 रुपयाचे असू द्या किंवा 10 रुपयाचे असू द्या, काही हरकत नाही। नंतर एक साबूत लवंग, म्हणजे जिला फूल पण आहे, जे तुटलेलं नाही, अशी लवंग तांब्याच्या पाण्यात टाकायचे आहे। त्यावरती झाकण ठेवायचे आहे। नंतर हनुमान चालीसाचा पाठ करण्यास आपल्याला प्रारंभ करायचा आहे। हा पाठ करण्यासाठी दररोज एक निश्चित वेळ ठरवायची आहे। त्या निश्चित वेळी आपण हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे। दिवसभरात कधीही हा उपाय करू शकतात, मात्र सकाळची वेळ आणि सूर्य मावळल्यानंतरची जी वेळ आहे ती सर्वश्रेष्ठ आहे। मग रात्री 10, 11, 12 वाजता जरी हा उपाय केला तरीही चालेल। तर त्याच वेळी 11 दिवस हा पाठ करायचा आहे। म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी जी वेळ ठरवली आहे वेळेलाच पूर्ण 11 दिवस आपल्याला हा पाठ करायचा आहे। आपण रात्री 9 वाजता हा पाठ करत आहात। दररोज रात्री 9 वाजता
ठराविक वेळी हनुमान चालिसाचा पाठ आपणास करावायचा आहे. वेळेमध्ये बदल करू नये ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तसेच हा उपाय करण्याआधी स्वच्छ स्नान करायचं आहे आणि शक्यतोवर लाल रंगाची वस्त्र स्वतः परिधान करायचे आहेत आणि हा उपाय करण्यास प्रारंभ करायचा आहे. हनुमान चालिसाचा सलग 3 वेळा पाठ आपण करायचा आहे. हनुमानाचा पाठ केले ठीक आहे, मात्र जर तुमची इच्छा असेल हनुमानाच्या एखाद्या मंत्राचा जप करू शकता किंवा श्रीराम जय श्रीराम 11 वेळा तुम्ही बोलू शकतात. नंतर तुपाचा दिवा ओवाळायचा आहे. हनुमानाचा हा 3 वेळा पाठ केल्यानंतर जो नैवेद्य आहे तो आपल्या कुटुंबियांमध्ये वाटप करून खायचा आहे. अशा प्रकारे नित्य नेमाने 11 दिवस हनुमान चालिसाचा पाठ पूर्ण करायचा आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी तुम्हाला 1 दिवस तुम्हाला 3 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. असे 11 दिवस आपल्याला पाठ करायचे आहेत. म्हणजेच एका दिवसात ज्यावेळेस तुम्ही पाठ करायला बसणार त्यावेळेस 3 वेळा हनुमान चालिसा बोलायचे आहे. असे आपल्याला 11 दिवस करायचे आहे. अशा प्रकारे नित्यनेमाने 11 दिवस हा हनुमान चालिसाचा पाठ पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये जो टाकलेला शिक्का आणि लवंग आहे तर काढायचे आहे आणि हा शिक्का म्हणजे जे नाणे टाकले होते ते लवंग काम आपल्या जवळ ठेवायचे आहे. जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जाल तेव्हा ते नाणे आणि लवंग तुमच्या पर्समध्ये पाकिटमध्ये ठेवायचे आहे. मात्र या शिक्क्याजवळ आणि लवंगजवळ अशी कोणतीही अशुभ धार्मिक वस्तू जवळ येणार नाही, काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसेच पाणी आहे तांब्यामधले, महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही हे पाणी थोडेसे पिऊन बाहेर पडा, काम नक्कीच पूर्ण होईल. हनुमान चालिसाची ताकद काय आहे, हनुमान चालिसाचा प्रभाव काय आहे मला त्यामुळे समजून येईल. उपाय 11 दिवस केल्यानंतर दर मंगळवारी दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायला विसरायचं नाहीये. तर मला मंगळवारी आणि शनिवारी जायचं आहे. हनुमानाच्याच कृपेने तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहेत, कटे आहेत, हे सर्व काही स्फूर्त होणार आहे. त्यासाठी त्याला दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जायचे आहे आणि त्यांचे दर्शन घ्यायचे आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा, इतरांनाही त्याची माहिती मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा. तसेच पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्रीदेव दत्त.